अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दाखल झाले असल्याचं आपण पाहतोय। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। कासा ग्रँड एक्झिट गेट तिथून ही अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे आणि त्यानंतर शेवटी शिवाजी पार्क या ठिकाणी ही अंत्ययात्रा जी आहे ती पोहोचणार आहे। साधारणतः 2 वाजेनंतर ही अंत्ययात्रा काढली जाणार आहे आणि 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती देण्यात आलेली आहे। आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि मल्टी ऑर्गन डॅमेजमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती काल डॉक्टरांनी दिली। ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये आशा भोसले यांना दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर कालपासूनच आपण पाहतोय अनेक राजकीय नेते मंडळी, सेलिब्रिटीज सर्वजण या ठिकाणी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल होत आहे। मोठ्या प्रमाणात चाहते वर्ग देखील या ठिकाणी दाखल होतोय आणि आज आपण पाहतोय उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासोबत आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन या ठिकाणी घेतलं जातंय। साधारणतः 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शन सगळ्यांना घेता यावं अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। अनेक दिग्गज कलाकार हे आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झालेले। डोळ्यांमध्ये अश्रू आणि मनात आशाताईंच्या आठवणी घेऊन या ठिकाणी हे सर्वजण भावुक झालेले आहेत। संपूर्ण देश शोकाकुल आहे, कारण आशा भोसले यांनी आपला संगीत सृष्टीला दिलेलं जे योगदान आहे ते कुणीही विसरू शकत नाही। प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात, अनेकांच्या दिवसाची सुरुवात आशा भोसले यांच्या संगीतानं होत असते, त्यांच्या गाण्यांनी होत असते आणि आयुष्याचा अविभाज्य असा घटक काहींच्या आशा भोसले यांची गाणी बनलेली आहेत। आपल्या गाण्यांच्या माध्यमातून आशा भोसले या नेहमी जिवंत राहतील। मात्र वयाच्या 93व्या वर्षी काल त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। सलामी सुद्धा त्यांना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्यांच्या पार्थिवावरती तिरंगा ठेवण्यात आलेला आहे, सलामी देण्यात आलेली आहे। अखेरची मानवंदना आशा भोसले यांना देण्यात आली आहे। 1933 ते 2026 असा हा आशा भोसले यांचा जीवन प्रवास राहिलेला आहे। अनेक गाणी